जय श्रीराम मित्रांनो. सकाळ सकाळ दुधाला गेलो तरी बिलामुळं गर्दी बघा. तोपर्यंत चेअरमन बी पैसे मिळून दिलं हातात, पैसे घेऊन निघालो बघा कामावर. ह्यो रांडाचा बघा. मशीन जवळ येऊन आवरलो सगळं, मशीनची कामं सगळं ऑइल पाणी चेक करून ग्रेसिंग करून घेतलो बघा. तोपर्यंत साहेब त्यांनी बी आलते. ते एक शेतकरी आला, त्यांचं सगळं डिस्कशन चालू आहे बघा. We just want to bat first and put up above par runs and then we try to restrict them under that. तर असं साईड क्लिनिंगचं काम चालू होतं. जरा साईड क्लिनिंग आवरून घेतलो आणि असं गाड्या पण असं बघा साईडनंच पास होते, त्यामुळं काय विषयच नाही. आणि डिझेलची गाडी जर येणार होती, डिझेलची गाडी आली तोपर्यंत डिझेल टाकून घेतलं. असं हलक्यानं काय नाही हो, टाकीच फुल करायला लागते. 150 लिटरनं आपलं काही कामच होत नाही, त्यामुळं टाकीच फुल करायला लागते. हे दत्तामातेने बघा आलेले डिझेल टाकी टाकून घेतलं आणि आपले साहेबांनी जरा थंड आणलेलं ते जाऊस तर, आणि शेतकऱ्याने एक चहा बनवून आणलं लगेच. त्यामुळे चहा वगैरे पिऊन घेतलो आणि जरा सांगलीत काम तमताना आलो बघा महानगरपालिकेत. तिथं येऊस तर महानगरपालिका बंद होती, त्यामुळे आपल्या सांगली स्टँडवरच्या विवा गॅजेटमध्ये आलो बघा. हे भावाचं आपलं दुकान आहे आणि गर्दी बघितलं की त्यामुळं काही विशेष नाही, क्वालिटी आणि क्वांटिटी. त्यामुळं आपल्या विराट साहेबाचा वाढदिवस होता म्हणताना जर कवर बनवून घेतलो आणि येता येता जरा चहा घेऊन आलो बघा घरी. व्लॉग कसा वाटला नक्की सांगा.